नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सावली ही एकनाथ आणि कान्होला आता बघण्यासाठी त्यांचा शोध घेत घेत पायी आता वारीच्या दिशेने ज्या दिंड्या जात असतात त्याच दिंडीमध्ये शोधून आता इकडे तिकडे बघत असते आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात होते. सावली आता पावसामध्ये ओले चिंब भिजते आणि तेवढ्यात आता सारंगसुद्धा त्याच्या गाडीतून भर पावसात सावलीला बघायला त्याच रस्त्याने येत असतो. तेवढ्यात आता तिलोत्तमा सारंगला फोन करते. तिलोत्तमा म्हणते की सारंग, मला माहिती तू त्या मुलीला शोधायला गेला आहेस ना. तेव्हा आता सारंग म्हणतो, आई, सावली माझी जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. तू काही काळजी करू नको, मी लवकर सावलीला शोधून घेऊन येईल. तिलोत्तमा म्हणते की अच्छा, म्हणजे आता तू बायकोचं ऐकायला लागलास, आईचं तू ऐकणार नाही आहेस का सारंग. सारंग म्हणतो की आई तसं नाही आहे, पण प्लीज मला तू समजून घे. सारंग म्हणतो, हे बघ आई, विठोबा माझ्या पाठीशी आहे, मला काहीच होणार नाही, तेव्हा तू काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेस आता सारंगची गाडी तिथे बंद पडलेली असते आणि सारंगच्या डोक्यात विचार येतो की असं का वाटतंय, मला काहीतरी चुकीचं घडतंय. सारंग आता गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो पण गाडी चालूच होत नसते. भर पावसात आता त्या अंधाऱ्या घनदाट जंगलात सारंगची गाडी बंद पडलेली असते. पटकन सारंग आता गाडीतून उतरतो. सारंग इकडे तिकडे बघू लागतो. भर रस्त्यात आता तिथे कोणीच नसतं आणि ओलं चिंब पावसात आता सारंग भिजलेला असतो. आणि इकडे आता दगडावरती डोके ठेवून एकनाथराव बेशुद्ध पडलेला असतो, तर कान्हू एकनाथरावांच्या डोक्यावरती आता पांघरून टाकत असते आणि पाऊस खूप मुसळधार पडत असतो आणि एकनाथराव आता भिजलेले असतात. पटकन कान्हू आता इकडे तिकडे बघू लागते आणि कोणी आहे का अशी हाक मारू लागते. आणि आता पाऊस आल्यामुळे सावली सुद्धा आता त्या आवाजाच्या दिशेने पळू लागते, पण त्याच वेळेस सावलीच्या पायातील पैंजण आता भर रस्त्यात तिथे पडलेली असते. इकडे आता सारंग सुद्धा त्याच रस्त्याने आलेला असतो आणि समोरून आता एक सायकलवाला येतो, तर पटकन सारंग आता त्या सायकलवाल्याला थांबवतो. आता सारंग त्या माणसाजवळच त्याच्या सायकलची मागणी करतो. सारंग म्हणतो, हे बघा, मला तुमची सायकल मिळेल का, माझं जरा एक महत्त्वाचं काम आहे. तो माणूस म्हणतो की अहो माऊली, या रस्त्यावरून वारी जाते. सारंग हात जोडतच म्हणतो की मला जर तुम्ही सायकल दिली तर माझं फार महत्त्वाचं काम होईल. आणि लगेच आता तो माणूस सारंगला सायकल देतो आणि सायकलवरून सारंग आता रस्ता पार करू लागतो. आणि पाठीमागून आता विठ्ठलाच्या रूपातच त्या माणसाने सारंगला सायकल दिलेली असते. इकडे आता तिलोत्तमा मात्र काळजीत पडलेली असते. तिलोत्तमाला काय करावं ना काय नाही सुचतच नसतं आणि तिलोत्तमा आता अशातच फोन लावते. पण आता मात्र सारंग काही फोन उचलायला तयार नसतो. आणि आता चंद्रकांतराव सुद्धा तिथे येतात, तर काळजी करत तिलोत्तमा म्हणते की अहो ऐका ना, सारंगचा ना फोनच लागत नाहीये. आता चंद्रकांतराव तिलोत्तमाला समजावतात आणि म्हणतात, तिलोत्तमा, तू काही काळजीच करू नकोस. आणि आता सारंग हा सायकलवरून जात असताना सायकलचा टायर सटकून आता सारंग एका मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन पडतो आणि त्याच वेळेस आता सारंग त्याच्या अंगातलं जॅकेट फेकून देतो आणि सारंग आता पायातले शूज काढून आता सायकलवर तसाच पुढे जात असतो. आणि अखेर आता समोरून एक भली मोठी दिंडी जाताना सारंगला दिसते. सारंग आता सायकल लावून आता त्या दिंडीमध्ये पायी जाऊ लागतो. त्या दिंडीमध्ये सारंग आता सावलीचा शोध घेत घेत पुढे जाऊ लागतो. आणि इकडे आता सावली ही त्या आवाजाच्या दिशेने आई आई असे हाक मारत अखेर कान्हू आणि एकनाथरावांपाशी येते. आणि एकनाथराव त्या अवस्थेत बघताच आता सावलीला मोठा धक्का बसतो. आणि आता कान्हू प्रेमाने सावलीला मिठी मारते आणि रडतच सावली एकनाथरावांसमोर येते. सावली म्हणते की बाबा काय झालं, तर आता एकनाथराव सुद्धा रडू लागतात आणि म्हणतात की साऊ बाळा, अगं माझी वारी हुकायला लागली आणि पंढरपुराचं मला दर्शन झालं आणि आता मी सुखाने मरू शकतो असे आता एकनाथराव बोलतात. आणि त्याच वेळेस आता लगेचच एकनाथराव बेशुद्ध पडतात. तर सावली म्हणते की बाबा तुम्हाला काय होतं, आणि मोठ्याने सावली आणि कान्हू एकनाथरावांना बाबा अशी हाक मारतात. आणि आता रडतच सावली म्हणते की काय माझ्या बाबांची अशी चूक झाली होती की जेणेकरून विठ्ठला तू माझ्या बाबांना अशी शिक्षा देतोय, आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुझ्या दर्शनासाठी माझे बाबा पंढरपूरला निघाले होते आणि त्यांची तू ही अवस्था कशी होऊ दिलीस, असा प्रश्न आता सावली ही विठ्ठलाला करते. रडतच सावली म्हणते की माझ्या बाबांनी आजपर्यंत तुझ्या नामाचा जप त्यांच्या तोंडातून चालू ठेवला, सत्याची कास कधी सोडली नाही आणि सत्याच्या मार्गाने चालून तुझ्या दर्शनासाठी आज ते पायी वारी करायला चालले होते. आणि आता पुढे येत सावली म्हणते की बोल विठुराया, बोल, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आज माझ्या बाबांच्या तोंडातून तुझ्या नामस्मरणाशिवाय दुसरं कोणतंही नाव नाही असे असताना तू माझ्या बाबांची अशी अवस्था का केलीस. आणि त्यावेळेस आता सावली म्हणते की विठ्ठला तुला आठवतंय ना ज्यावेळेस माझा जन्म झाला होता, आणि ज्यावेळेस आता सावलीचा जन्म झाला होता त्यावेळेस आता सावलीच्या तोंडातून मात्र आता रडण्याचा आवाज येत नव्हता. त्यावेळेस आता एकनाथरावांनी सावलीला विठ्ठलाच्या पायाशी आणून ठेवलं होतं आणि त्यावेळेस मी निश्रप पडले होते आणि
तरीसुद्धा माझ्या बाबांच्या हाकेने तुला पाजर फुटला होता, बरोबर ना विठ्ठला? आणि त्यावेळेस आता एकनाथरावांनी सांगितलेले असेल, जर माझी भक्ती सच्ची असेल तर तू या माझ्या बाळाच्या कंठामध्ये आवाज घाल. आणि त्याच वेळेस आता विठ्ठलाने कौल देऊन बाळाच्या अंगावरती फूल पाडून आता सावलीच्या कंठामध्ये आवाज दिलेला असतो आणि सावली रडू लागलेली असते. हे सगळं सावलीला आठवतं. रडतच सावली म्हणते की विठ्ठला, मला माझ्या बाबांचा श्वास आज पुन्हा परत हवा आहे आणि तू असं करू शकत नाहीस. आज जोडूनच आता सावली म्हणते की ते माझ्या कुटुंबाचा आधार आहे विठ्ठला, तेव्हा तू आधार तोडू नकोस. सावली म्हणते की विठ्ठला, आज तुझ्या देवत्वाची परीक्षा आहे आणि जाग माऊली जाग, अशी मोठ्याने सावली आता आरोळी ठोकते. आणि त्याचबरोबर आता सावलीने एकनाथरावाच्या छातीवरती डोके ठेवलेले असते आणि त्यानंतर आता सावली ही विठ्ठलाचे गाणे गाऊ लागते. आणि विठ्ठलाला आळवून विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन सावली आता एकनाथरावांचा जीव परत आणण्यासाठी सावलीने आता विठ्ठलाला साकडे घालून गाणे गायला सुरुवात केलेली असते. मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलाची प्रार्थना करून विठ्ठलासाठी गाणे गात सावली आता एकनाथरावांचा जीव विठ्ठलाकडे मागत असते. आणि जाग माझे माऊली तू, जाग विठू माऊली तू, या आर्त भावनेने विठ्ठलाला हाक मारत सावली गाणी गात असते. माऊली माऊली तू जगाची माऊली असे म्हणत आता सावली भर पावसात एकनाथरावांसाठी ते गाणे गुणगुणत आता विठ्ठलाला प्रार्थना करून हाक मारत असते. आणि इकडे आता सारंग त्या दिंडीमध्ये असलेल्या कोप्या करून बसलेल्या माणसांमध्ये सावलीला शोधत असतो. तर इकडे सावली आता एकनाथरावांसाठी गाणे गात असते. आणि तसंच आता सारंग भर पावसात त्याच रस्त्याने पुन्हा पळत पळत आता सावलीला शोधायला जाऊ लागतो. सारंग आता सावलीला इकडे तिकडे शोधत असतो. तर कान्हू आणि सावली हात जोडून माऊली माऊली धाव तू अख्ख्या जगाची माऊली असे गाणे गात आता सावली विठ्ठलाचा धावा करत असते. आणि त्याच वेळेस इकडे एक भयानक घटना घडते. तर सारंग आता त्याच रस्त्याने सावलीला बघायला येत असताना अचानक आता सारंगचे लक्ष सावलीच्या पायात असलेल्या त्या पडलेल्या पैंजणाकडे जाते. पळत असताना सावलीच्या पायातील ते पैंजण आता भर रस्त्यावरती पडलेले असते. आणि सारंगला ते पैंजण चमकताच आता पटकन सारंग ते पैंजण उचलून घेतो. आणि लगेच आता सारंगने पैंजण उचलून घेतल्यानंतर आपण कसे सावलीला ते पैंजण तिच्या पायामध्ये घातले होते हे आता सारंगला आठवतं. आणि त्या क्षणी आता सारंग आता सावली इकडेच या रस्त्याने गेली हे लक्षात येऊन तिकडे जाऊ लागतो. त्या दिशेने आता सारंग जात असताना इकडे मात्र सावलीचं गाणं चालू असतं आणि विठ्ठलाला सावली आळवून गाणं गात असते. माऊली माऊली या आर्त सुरात आता सावली ते गाणं गात असताना अचानक आता समोर सावलीचा आवाज सारंगला येतो आणि सारंग तिथे आलेला असतो. सावली आता एकनाथरावांसाठी आर्त हाक मारून गाणं गात आता विठ्ठलाला स्मरण करत आठवत असते. आणि आता सावली गाणं गात असल्याचा सत्याचा नजारा सारंगने उघड्या डोळ्यांनी बघितलेला असतो. आणि त्या क्षणी सावली गाणं गात असल्याचे सत्य सारंग समोर आलेले असते. आणि एक सेकंद आता ताराचा आवाज आणि सावलीचा आवाज आता सारंगला सारखा वाटतो. आणि सावली आता विठ्ठलाला मोठ्याने आळवून ते माऊली माऊली हे गाणं गात असताना निशब्द होत सारंग एकटक नजरेने सावलीकडे बघू लागतो. आणि त्याच वेळेस आता गाणं गात असल्याचे सत्य सारंगने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे पटकन सारंग पळत पळत सावलीजवळ येतो. तर सावली तिचं गाणं संपवते. आणि त्याच वेळेस आता एकनाथराव शुद्धीवर आलेले असतात. आणि इकडे आता सारंग तिथे येताच आता सावलीला म्हणतो की सावली, अगं तुला काही वेळ लागलंय का? आणि तुला जर आईवडिलांना भेटायचं होतं, इकडे यायचं होतं तर मला सांगून यायला हवं होतं ना. तू वेडी झालीस का? आणि मी तुला किती शोधलं आणि कुठे कुठे नाही शोधलं. सावलीने आता खाली मान घातलेली असते. सावली म्हणते की सारंग सर, मला शोधायला तुम्ही इथपर्यंत आले आणि तिलोत्तमा मॅडमला जर कळलं तर? सारंग म्हणतो की त्याची तू काळजी करू नकोस. आणि सारंग आता समोर बघतो. सारंग म्हणतो यांना काय झालं? तर सावली म्हणते की बघा ना, हे वारीला जाण्याचा हट्ट करतायत पण यांची तब्येत बरी नाही आहे. आणि लगेच आता एकनाथराव खाली पडतात. तर सारंग आता एकनाथरावांना धरतो. तर एकनाथराव म्हणतात की नाही नाही सावबाळा, मला ना विठ्ठलाची वारी करावीच लागेल, नाही तर माझं संसारात मन रमणार नाही आणि मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही आणि मला आता करमणार देखील नाही. आता एकनाथरावांचे ते बोलणे ऐकताच आता सारंग समोर दोन सत्य आलेले असतात.
पहिलं सत्य म्हणजे सावली गाणं गाते आणि सावलीचा आवाज सारंगने ऐकलेला असतो. आणि दुसरे सत्य म्हणजे आता काहीही करून एकनाथरावांना वारी घडवायचीच असा विचार करून आता सारंग हा एकनाथरावांना वारीला घेऊन जाण्यासाठी कावड आणतो. आणि त्या कावडीत कान्हू आणि एकनाथरावांना बसून आता सारंग सावलीसाठी कान्हू आणि एकनाथरावांची कशी आता विठ्ठलाची वारी घडवतो. आणि सावलीच्या आवाजाचे सत्य सारंग समोर येऊन प्रेमाने आता सावलीला सारंग कसे पुन्हा घरी घेऊन येतो. आणि सावलीच्या आवाजाचे सत्य आता सारंग समोर येताच आता सारंग कोणता भयानक निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.